कार्यक्रमाचे विनोदीरित्या तुम्ही बघताच आहेत की ज्यांनी सकाळपासून आपल्याला भंगार विरोधांनी बोर केलेला आहे. आणि मोठमोठी झाडं करायला ते तयार झालेले आहेत. परंतु हसणे ही जी आपली हृदयाची भाषा समजली जाते त्यासाठी आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत. कार्यक्रमाचं सूत्रधार आणि सूत्रसंचालन आपल्याकडे स्त्री पुरुष समानता आलेली आहे. त्यामुळे ते आम्ही दोन आणि आमचे दोन आहेत ते तिसरे आता आलेले आहेत. त्यामुळे त्यांचं विशेष स्वागत करतोय आपण. सो थँक्यू व्हेरी मच. खात्री आहे की तुम्ही याचा आनंद घेऊ शकाल. स्वतःची प्रस्तावना करून देत आहेत. आपापला अभिनय काय सादर करणार आहेत. ही आणि मी आम्ही आहोत समाजसेवक. मी आहे डॉक्टरच्या भूमिकेत श्रीखंडे SS. हे आहे प्रमुख पाहुणा. खूप छान. आणि तुमच्या समोर मी आहे वन अँड ओनली प्राथमिक प्राथमिक एकमेव शिक्षक. तर सीन असा आहे गाडीने चाललोय आपल्या शाळेला. किती वाजले 10:20. खूप लवकर जाऊन काय करणार आहे मी. वेळेप्रमाणे जरा नंतर जाऊया. निघालो आहे. हे काय होत आहे आयुष्यात. बिरबल. अरे नाही आजोबा बोलत आहेत की काय. छातीत कळ मारते. श्वास घ्यायला अडचण होते. नक्की झालंय तरी काय. काही नाही. आजचा दिवस दुपारी शिकवलेला आहे आपल्याला. बाटली कशी फोडायची थम्सअपची म्हणतोय मी. ती पण इथे भेटत नाही. काल देणार होते आज दिलंही नाही. मीच जातो फ्रायडे नाईट एव्हरीवन टाइम. येस. आता काय समज मला दवाखान्यात. अरे मित्रा खूप खोकल्याचा त्रास होत आहे. काय करू समजत नाही. घाबरू नका आपण इलाज करू त्याच्यावर. अच्छा. अरे तरी काय तुला. काय आता तर मी तुला गाडीवर समोर पुढे तर गाडी होती तुझी. काय सांगू तुला. व्यायाम करताना नेहमी 50 किलोचे लोड उचलायचो. आता स्वतःचे जोड उचलताना पण दम येतोय. असं वाटतंय की आतून काहीतरी बाहेर निघणार आहे. काही कळत नाही. छातीत दुखतंय. श्वास घ्यायला त्रास होतोय. आपण याला डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे. या डॉक्टरकडे नाही तर सुताराकडे गेलो. नाही हे तर म्हटलं बरोबर. आम्ही प्राथमिक प्रामाणिक शिक्षक आहे मॅडम. हो हो. चला आपण लवकर ह्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. चला गाडी चला. चला काय झालंय. काय इकडे छपरी डॉक्टर कोण आहे. सावकाश बसवा ना. बाजूला तुम्ही बाजूला मी तपासतोय. अरे तपासाल का पोस्टमॉर्टम करेल. हे देवा ह्याचं काहीतरी कर. अरे बापरे काय यांचे पल्स मांडलेत. अहो पल्स असतं डॉक्टर. खोके वाटतोय. अरे बापरे बापरे. प्राथमिक प्रामाणिक मॅडम. असं वाटत नाही. मला तर वाटतं स्मोकिंग करता वाटतं तुम्ही. खूप होती सर. नाही समजत नाही. अगदी फुफ्फुस शब्द तर तुमचं आहेत का नाही. निवार गोड टाकल्यात तुम्ही. बोलो किसकी का आजच. मी बघतो जरा एक्सरे चेक करू. हा एक्सरे सोनोग्राफी बघतोय. अरे पहा यांचे लंग्स. टेक्नॉलॉजी आहे. फार ओढताय याचा अर्थ. नाही सर पडगा रोडने रोज जातो. अगरबत्त्या लावू नये एवढा तो धूर. व्यसन नाही प्रदूषणाची समस्या आहे. ही तर फार मोठी गंभीर समस्या आहे. याच्यावर काहीतरी विचार करा. व्हायला विचार तुम्ही करतोय. तुम्हाला इंजेक्शन वगैरे देऊन ठीक करायचा प्रयत्न करीन. आपल्याला प्रदूषणासाठी काही उपाय सुचवले गेले पाहिजेत साहेब. तुम्ही समाजसेवक आहात. आम्ही तुम्हाला याच्यासाठी दिलेले की आपल्या विभागाचा तुम्ही विकास केला पाहिजे. कधी होती किती ठीक आहे तिथे किती दूर कंपन्या. हे सर या सरांना गेले 20-22 वर्षापासून आम्ही बघतोय. बरं वाटेल आता तुम्हाला. अरे हृदया दुखतोय. दंडात इंजेक्शन अवकाश दिलंय. साहेब मी तुम्हाला एक सांगते की आपल्या परिसरात तुमच्यासारखा नेता होणे नाही. पण यासारख्या हा एक गरीब प्राथमिक शिक्षक स्वतःला म्हणून घेणारा श्रीमंत. त्याची जर अशी अवस्था आहे कुठलंही खांडाचं व्यसन नाही त्या माणसाला. तर इतर जनतेचं काय की जे अजूनही स्वतःच्या स्वास्थ्याबद्दल गाफील आहेत
की ज्यांना माहिती नाही, की जे असे खोकता खोकता जागोजाग जागच्या जागी ह्याच्यावर उपाय काय करता येईल? माझी बदली कराल का? नाही सर, तुम्हाला तुमची आम्ही बदलीच होऊ देणार नाही. म्हणजे पोहोचवायचाच विचार आहे. नाही सर, सर तुम्ही आदर्श शिक्षक आहात आणि या गावाचा विकास विद्यार्थ्यांना तुमच्यामुळेच होणार हो, पण आहे. त्यासाठी मी जिवंत पाहिजे. त्याचा उपाययोजना सुरू करतायत त्यावर समाजसेवक. तुम्ही आम्ही यांनी सगळ्यांनी मिळून आपण आजपासूनच सर सुरुवात करायची आहे. फक्त धुराचा प्रॉब्लेम नाही, शाळेवर पाणी प्रदूषण आहे, घरामध्ये विचारांचं प्रदूषण आहे, बाहेर चित्रांचं प्रदूषण हल्ली वेगळं झालेलं आहे, प्लास्टिकचं प्रदूषण आपण पाहतोच आहे की प्लास्टिकला मरण नाही आणि अशा गोष्टींच्या निर्णय आपण रस्त्यांमध्ये पडतोय, त्याचा फार त्रास होत आहे. यासाठी सर्वांनी उपाययोजना करायला पाहिजे. तर यासाठी दादा मला असं वाटतं की आपण एक ग्रामसभा घेऊया आणि आपल्या ग्रुप ग्रामपंचायतचे सर्व प्राथमिक शिक्षक हा आपल्या या उपक्रमाचा मुख्य आधार राहणार आहे. कारण तुमच्या आधारे जो आम्ही जनजागृती करणार आहे त्याचा मुख्य स्तंभ तुम्ही असणार आहे सर. आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे या सर्व दृष्टिकोनातून आपल्याला आपला भागाचा विकास करायचा आहे. मग बघा, तुम्ही कोणत्याही घरी न जाता तुम्हाला निवडून दिलं जाईल. कुठेही मत सांगितलेले ते अतिशय रास्त आहे. आपल्याला प्रदूषण टाळायचं आहे. आपल्याला प्रदूषण असेल विचारांचं असेल, आपण नेहमी एकमेकांना योग्य विचार दिले पाहिजे. सामाजिक प्रदूषण असेल, सामाजिक प्रदूषण टाळण्यासाठी आपण एकोपाने प्रेमाने राहिलो पाहिजे. त्याच्यानंतर जे पाणी प्रदूषण सर, पाणी प्रदूषण वातावरणातील प्रदूषण आहे. आता तुम्हाला माहित नुकतंच आपण तंबाखू शाळा सगळ्या केलेल्या आहेत. तर चांगल्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद मिळाला. हे संपूर्ण गाव तंबाखू मुक्त आपले झालेले आहे. बरेच बाग लावले सर आपण. परसबाग आपल्या शाळांमध्ये आपण तयार केलेले आहेत. ग्रामपंचायत मध्ये पण परसबागा तयार झालेल्या आहेत. त्याच्यामुळे शुद्ध हवा, शुद्ध फळं, शुद्ध ध्वनी प्रदूषण पण वाढलंय. यावर एकच उपाय आहे, एकच उपाय आहे. एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू, एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू, सावलीत खेळू, त्याच्या सावलीत खेळू, सावलीत खेळू, त्याच्या सावलीत खेळू. एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू, एक झाड लावू मित्रा त्याला कुंपण करू, मोठे झाल्यावर त्याच्या सोडत भरू फुले, एक झाड लावू मित्रा त्याची निगा राखू, एक झाड लावू मित्रा त्याची निगा राखू, मोठे झाल्यावर त्याची गोड पडे चाकू, गोड पडे चाकू, त्याची गोड पडे चाकू. धन्यवाद. चित्रपट आहे प्लास्टिक प्रदूषणामुळे काय होणार आहे पुढच्या 11 वर्षामध्ये. अवश्य बघा. प्लास्टिक डेब्रिज म्हणून काहीतरी नाव आहे. 1.5 तासाचा चित्रपट आहे आणि रिअलिस्टिक वरती गोष्टी ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ऍक्टचा भाग आहे हा. अमेझॉनच्या जंगलामध्ये आग लागली होती काही वर्षापूर्वी, बरोबर ना. आपल्याला वाटतं हजारो एकर जमीन जळाली, वन्य प्राणी, पण सगळं ना एका लेवलला, रूट लेवलला आम्हाला हे शिकवलं जात आहे आणि वरच्या लेवलला नाही जाणीवपूर्वक केलं जात आहे. भाग असा आहे की अमेझॉनच्या जंगलाची आग लागली, ती लावली गेली होती, हे निष्पन्न झालेलं आहे. कारण असं आहे की तिथे जो पाण्याचा साठा आहे ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. अदानी अंबानी सारखा तिथे एक श्रीमंत माणूस आहे, त्याच्या अखत्यारीत तिथले डॅम्स आहेत, त्याने ती पाण्याची सगळी साठवण केलेली आहे. तिथले त्याने आयलँड्स विकत घेतलेले आहेत आणि त्यानेच आग लागून शासनाला ते पाणी करोडोच्या किमतीने विकलेलं आहे. हे नेक्स्ट लेवलला कामं होत आहेत. सो रूट लेवलला माझं ट्रेनिंग मला माहितीच पाहिजे, पण वरच्या लेवलला ना खूप काही जणच काम करतात. व्हॉट्सअप ग्रुप जसा आमचा आहे ना, तशा जगातल्या श्रीमंत जे 15 माणसं आहेत त्यांचा पण एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. मग त्यात भारताचा अंबानी आहे, तिकडचा तो आहे. उगीच मी बोंबलत असतो माझं काहीतरी छोट्या मोठ्या लेवलला कुठेतरी व्हॉट्सअप ग्रुपला, पण ते नाही बॉस. त्या लेवलला ते वेगळेच खेळतायत. त्यामुळे आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल तर त्या श्रीमंतांच्या लेवलचे विचार ठेवावे लागतील. आग नाही लावायची, पाणी विकत घेण्याची स्वप्न बघायला हरकत नाही. आपण ते आग लावण्यासाठी नाही तर गरिबांना विकत घ्या आणि नंतर देऊ. ऑक्सिजनची पण गरज भासणार आहे. सो संधी दिली,
बऱ्याच वर्षाने अभिनय करायचा चान्स मिळाला. परत एकदा प्रायोजक बाय शांतीलाल, हे जाऊ द्या, प्रायोजित शांतीलाल मुक्ता फाउंडेशन यांचं मॅडम तुमचं आणि तुमच्या टीमचं मनापूर्वक आभार मानतो आणि आमचा ऍक्ट संपवतो. धन्यवाद. उद्या भेटूया याच वेळी याच टायमाला.